सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ लहान भक्त आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये त्यांना अनेक अनुभव आलेले आहेत, तर ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला आपले अनुभव सांगणार आहेत। दादाजी जय गुरु। जय लहानूजी बाबा। सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण। विनायकराव आनंदराव देशमुख। मूळचे राहणारे? मूळचं गाव कोणतं आहे तुमचं? देवरा। देवरा हे गाव आहे तुमचं। तर तुम्हाला लहानूजी बाबांचा ध्यास कसा लागला आणि लहानूजी बाबांची महती कशी कळली हे सांगा। मला पहिले ध्यास गजानन महाराजचा लागला। बरं पहिले हो। मग काही परिस्थितीनं टाकर खेळले आणि गेलो तर बाबा म्हणे कागा मा बोल म्हणजे देऊळकर माल देऊळकर म्हणे। हा बोल मी म्हटलं परिस्थिती नाही महाराज तशी। हो म्हणे जीवे म्हणे होईन जाईन का म्हणे। मग त्यापासून मी पूजापाती हे करो। हां मग काही लोकांना त्याच्यावर विधीचा कार्यक्रम केला। बरं शिराडेवाला आहे त्यानं तो मादी तर त्याच्या बाईले ते सांगे का बा मी अमुकाच्या वाडीत अमुक असतो विनायकराव देशमुखच्या, तू तिथंच येत जाय मा दर्शन घेत जाय। पण त्या मालकानं असं केलं, विरुद्ध गोष्ट केली। विरुद्ध गोष्ट अशी केली 12 एकर जमीन, दुकान, मुलगा मुलगी, पण काही राहिलं नाही विधीनं। मग आला एक दिवस मला वर्गणी द्या म्हणे। मी जीव खाऊ घातले त्याला वर्गणी दिली, काय दिली का नाही दिली। मग त्यापासून त्यानं विधी केली। हां तर एक जण भोंगाळे होता महाभक्त, तर तो म्हणे टाकर खेळले जाऊ आपण। मी आठ वेळा माझी तब्येत खराब आहे। हां तर तो काय म्हणे मग काही अंतरावर गेलो। ह्या संजू लहान होता। बरं हां याच्या मनात कपट होतं काही तुमच्या सोबत्याच्या? हां सोबते जे होते दोघं कपट होतं। ह्या लहान होता। आता मी बिमार असल्यामुळं ते परतोळं नाही का गाव? हा परतोळं तो नाला आहे। एवढा लट घेऊन उभे झाले। या दोघाली म्हणे तुम्ही पैलवान आहात काय म्हणे, पैलवान व्हात का म्हणे। ते काही बोललं नाही। मग मीच बोललो, म्हटलं पैलवानचं नाही, आम्ही लहानूजी महाराजच्या दर्शनाला चाललो बा। हां अरे बाबा म्हणे संजूला म्हणे त्या पायात चपला आहे म्हणे। नाही म्हणे। अरे हा देव आहे म्हणे, पाटाचं पाणी आलं म्हणे, शेजा लाईट सोडू नको म्हणे। संजू आहेच आहे त्याला माहीत आहे लहानपणी। तर तिथं गेलो। मग ही होते। मग यायनं कार्यक्रम काय केला, विधीचा केला। इथं आपलं 100 लोक आणले, जीव खाऊ घातले। काय करत असन बा सद्भावनेनं काय करावं लागते। मग होमात ज्या वेळेस आला त्यावेळेस त्याला अन्नही नाही असं एका झटक्यानं पाळलं महाराजनं। हां येऊही नाही दिला दर्शनाला, जवळच नाही येऊच नाही दिला, नेऊन टाकला। मग आणि ते बाकीच्या अरे वा अमुकाची तब्येत झाली, हे जेवण खाऊन झालं, पण याला अन्न नाही खाऊ दिलं। हां पैलवान की आता आपलं असं होतं साधंसुद्धा काम होतं, या आलं तर या, नाही तर काही नाही। चमत्कार तर असे दिले का महाराजनं मला गाडीनं नेलं। तो सांगा ना प्रसंग। हां सांगा ना। सदाशिव भोंगळे होते। वेळा माझी तब्येत खराब आहे, मला 5 वर्ष झाले, तर बाजीला सोनं कधी होईन म्हटलं मावलं दसऱ्याले। हा दसऱ्याले मी नेतो म्हणे। हां त्याची लक्ष्मी होती, कायले नेता म्हणे।
तुमच्यावर आफत येईन म्हणे. हा नाही नाही मी नेतोच म्हणे. थोन मी पैदल गेलो. हा आपलं टाकरखेडले खडक्याले गेल्यानंतर म्या म्हटलं गड्या 300चा किंवा 200चा ऑटो सांग. नाही हा पैदलच जायचं बा. पैदल नाही, लगेच गाडी आली. असं काय? गाडी आली, याचा फाटका पायजामा होता आणि मनीला भुरकट होतं. आणि हे दत्ता पाटील होता ह्या गजाच्या. तर म्हणे आमचा पेशंट न्या म्हणे भाऊ म्हणे. तर पेशंट नेतो म्हणे. तर बसा म्हणे काकाजी. नाटक बरोबर ठीक आहे. बसवलं का? हा मला यायला नाही देत म्हणे. हां गाडी कशा कलरची होती गाडी? गाडी ह्या लाईट होता. दत्ता पाटील वारले त्याले सदाशिवले पुसा चमके असा एवढा. मग कलर कसा होता? रंग गाडीचा? रंगा जांभळा. असं काय? हा चांगला होता. हा रंग काय गाडीत बसले तुम्ही? गाडीत बसवलं आहे ना. काही अंतरावर गेलो. पाहिजा बरं काकाजी, मी गरीब माणूस आहे म्हणे. मला पक्क धरा म्हणे राजा गरीब. म्हटलं माय झुगझुगीवरही लागलो म्हटलं महाराज. हा मी समजलो महाराज हे. हा तर म्हणे तुम्ही म्हणे पक्क धरून ठेवा काकाजी. म्हटलं काकाजी काय आता खरं सांगू काय म्हणे काकाजी तुम्हाला. मी आलो म्हणे आळकोजी महागुरू म्हणे. हां मी आलो म्हणे सोनभाऊन म्हणे. असं काय? आणि माझं नाव आहे म्हणे लायनूजी. काकाजी म्हणे लायनूजीले असे पैसे देते म्हणे की लोक म्हणे खूपच पैसे देते म्हणे. माय आईनं म्हणे लायनूच नाव ठेवलं म्हणे काकाजी. हो मी करो बा. मग आले. म्हटलं पाहिजा बरं काकाजी टाकरखेडेपर्यंत. मी गरीब माणूस आहो पाहिजा नाही तर मायावर आफत. म्हटलं नाही हो. हा मग गेले. सोनं होतं तिथं वडाच्या झाडाखाली. महाराजले आता भजे खायचं मोठं हे होतं. म्हटलं भजे मग तर म्हणे मला उपास आहे म्हणे. असं का? भजे खात नाही म्हणे? हा भजे नाही खात. म्हटलं मग ती पाणी चहा द्या. चहा घेतो म्हणे. असं काय? मग आले एक हॉटेलात बसले आणि मी बसलो. मग 10-15 मिनटं का हो काकाजी म्हणे तुम्ही कोण्या गावाचे मी कोण्या गावाचे आपली ओळख कधी होईल म्हणे. पण एकदा भेट होईल म्हणे काकाजी. असं काय? म्हटलं नाही बा तुमच्या मतानं. हां पाणी पिले चहा घेतला त्याईनं. मग तो सोबती आला तिकडून. तिकडून काही रस्ता नव्हता. हां तिथूनच कुकडे गेले काय गेले. हां तर पत्ता नाही. ह्या म्हणे पाया लागायचा आला तो भोगाडे म्हणे राजेव नाटका लोक जमा करतं काय. पाया दर्शन दिलं त्यानं मला. बस म्हटलं आणि सोनं वाहिलं तिथं. देवळाकडे पाहिलंही नाही त्यानं. नाही का? हां कोणा काहीच नाही. मामतानं आले हॉटेलात बसले 10-15 मिनटं आणि बस. ह्या एक मोठा ना म्या पावळे पाशीचे अत्रे महाराज होते पावळे होते मंडळी होती कोणापाशी सांगितलं नाही. असं काय? अजून नाही सांगितलं तुम्ही? हा अजून सांगितलंच नाही? नाही सांगितलं नाही अजूनही नाही सांगितलं. पहा बरं आज बाबाजीनंच पाठवलाय तुम्हाला तुमच्यासोबत बोलाले. हा बाबाजीचे उपकार लय राजे काय करतात.